विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 21 एरिया यामधील 21.1 हा एक्सरसाइज बघणार आहोत. क्वेश्चन 1. द साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. हे 2017ला विचारलेलं आहे. आता एरिया ऑफ फॉर्म्युला माहीत तुम्हाला, इक्विलॅटरल triangle equals to the area of equilateral triangle equals to √3 upon 4 into side square. हा फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे, मला पाठ असेल. त्या व्हॅल्यूज टाकूयात. इक्वल्स टू √3 अपॉन 4 इंटू साईड किती आहे 12 स्क्वेअर. साईड आहे 12 स्क्वेअर इक्वल्स टू √3 इंटू 12 इंटू 12 साइड स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12 अपॉन 4. मल्टिप्लिकेशन केलं 4 1 जा 4 4 3 जा 12. हे किती येईल 36 आणि हे √3. 36√3 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. इन द फिगर ABCD इज रंबस. बघा ABCD इज अ रंबस. नंतर क्वाड्रिलॅटरल DBPQ इज अ स्क्वेअर. हा एक रंबस आहे आणि हा एक स्क्वेअर आहे. लेंथ AO म्हणजे कोणता हा लेंथ AO म्हणजे हा किती आहे 6 सेंटीमीटर. लेंथ BO हा म्हणजे इकडचा हा किती आहे 8. फाइंड द एरिया ऑफ द कंप्लीट फिगर. तर या फिगरचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूयात, हा जो ट्रायंगल आहे बघा ADB या ट्रायंगलचा आपण एरिया काढूयात आणि नंतर मग हा जो स्क्वेअर आहे ह्या स्क्वेअरचा एरिया काढूयात. त्या दोघांची ॲडिशन करूयात. आता हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ADB, आता याचा एरिया काय येईल, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता हा जे आहेत हे जे डायगोनल असतात हे काय असतात परपेंडिक्युलर असतात आणि ते बायसेक्टर असतात एकमेकांचे. म्हणजे हा परपेंडिक्युलर हा बायसेक्टर आहे, म्हणजे हा 8 असेल तर हा इकडची साईड पण काय असेल 8 असेल. हे काय असेल 8 असेल. आता मग हा ट्रायंगलमध्ये बेस किती झाला 8 + 8 किती झाला 16 इंटू आणि हाईट काय झाली ही AO ही झाली 6. फॉर्म्युला यायची गरज नाही, तुमच्या ते लक्षात येईल. मग 2 1 जा 2 अँड 2 8 जा 16. 6 इंटू 8 6 इंटू 8 किती झालं 48. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया काही त्याला 48. आता हा क्वाड्रिलॅटर बघूयात. क्वाड्रिलॅटरल DBPQ हा काय सांगितलं स्क्वेअर. आता ही साईड किती ही 8 म्हणजे टोटल किती झालं 16. म्हणजे सर्व काय असतील 16. एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर म्हणजे काय 16 स्क्वेअर. 16 स्क्वेअर काय येतो 256. म्हणजे हा वर आहे वरचा जो मग टोटल एरिया किती येईल याचा ह्या फिगरचा. हा जो ट्रायंगल त्याचा आला 48. हा जो आहे खालचा स्क्वेअर त्याचा 56. म्हणजे दोघांची ॲडिशन करूयात. 6 + 8 ते किती येईल 4 कॅरी 1 6 + 4 10 कॅरी 1 3 304 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. बरेचसे एक्झाम्पल आपल्याला असेच फिगरवर परीक्षेमध्ये तिथं डायरेक्ट लिहायचं, फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी लिहायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल हुज सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. म्हणजे इथं काय दिलं सर्कम्फरन्स दिलेली आहे आणि एरिया काढायचा आहे. तर एरिया काढण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे रेडियस माहीत असणं आवश्यक आहे. मग सर्कम्फरन्सवरून आपल्याला रेडियस काढू शकतो आपण. मग सर्कम्फरन्स C = 2πr. Therefore 2πr equals to circumference that is 88. 2 into 22/7 into r 88. ठीक आहे. आता इकडे सगळं ट्रान्सफर करूया. Therefore r equals to 88. आता हे 7 काय होतील इथं मल्टिप्लाय होतील आणि खाली 2 into 22
हे काय होईल तर डिनॉमिनेटरला जाईल. 22 1 जा 22, 22 4 जा 88, 2 1 जा 2, 2 2 जा 4. आर इक्वल्स टू काय आलं 14. रेडियस किती आली 14. आणि आता काय करायचं एरिया. एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. म्हणजे 22/7 इंटू 14 इंटू 14 आर स्क्वेअर. 7 1 जा 7, 7 2 जा हे आलं 44 इंटू 14, 44 इंटू 14. आणि किती आलं 14 4 जा 56, कॅरी 5, 56 + 5 61, 661 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. Question number 4. The length of a garden is 20 meter and its area is 3 hectares and 20 acres. What is the breadth of the garden? म्हणजे एक गार्डन आहे आणि त्याची लेंथ किती आहे 20 मीटर अँड एरिया दिलेला आहे. आता एरिया हा कशामध्ये दिलेला आहे 3 हेक्टर्स अँड 20 आर्समध्ये. मग आता आपल्याला 3 हेक्टर्स अँड 20 आर्सला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल अगोदर मीटर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर ते कसं असेल बघा 3 हेक्टर्स 20 आर्स. आता 3 हेक्टर्सचं आर्समध्ये कन्वर्ट करायचं की किती मल्टिप्लाय करतो आपण 100ने. मग ती काय होईल 300 आर्स आणि 20. मग 320 आर्स 320 अँड 1 आर्स इक्वल्स टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे किती येईल मग 320 इंटू 100 32000 स्क्वेअर मीटर. याला स्क्वेअर मीटरमध्ये. ठीक आहे. आता बघ एरिया ऑफ गार्डन रेक्टेंग्युलर गार्डन एरिया इक्वल्स टू काय असतं लेंथ इंटू ब्रेथ. आता काय काढायचं आपल्याला ब्रेथ. मग देअरफॉर ब्रेथ इक्वल्स टू एरिया. एरिया की आलं 32000 अपॉन लेंथ. लेंथ किती आहे 200. हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 6 जा हे 0. 160 मीटर. 160 मीटर. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. आता हा इझी आहे. अ रेक्टँगल हॅज लेंथ 18 सेंटीमीटर अँड ब्रेथ 8 सेंटीमीटर. लेंथ 18 आणि ब्रेथ किती आहे 8 सेंटीमीटर. इफ द लेंथ इज चेंज बाय 2/3 टाइम्स अँड ब्रेथ इज चेंज बाय 3/2 टाइम्स देन व्हॉट इज द चेंज ऑन इट्स एरिया. आता एकाचा लेंथ आणि ब्रेथ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही चेंज करायला सांगितलं. आता बघूयात आपण. सपोज ही लेंथ आणि ही ब्रेथ आहे. सुरुवातीला लेंथ किती आहे फर्स्टमध्ये 18 अँड ब्रेथ 8. आता याचा एरिया किती होईल लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ किती येतं 144. हा झाला एरिया. एरिया ऑफ रेक्टेंगल काय लेंथ इंटू ब्रेथ. आता सेकंडमध्ये कंडिशन काय दिली द लेंथ इज चेंज बाय 2/3 टाइम्स. म्हणजे लेंथ काय होईल आता नवीन 18 इंटू 2/3. बघा 3 1 जा 3, 3 6 जा म्हणजे काय होईल 12. लेंथ काय होईल 12. आणि ब्रेथ काय केली आहे 3/2 टाइम्स. म्हणजे 8 इंटू 3/2 टाइम्स. 2 1 जा 2, 2 4 जा ती किती झाली 12. मग याचा एरिया काय येईल बघा इथे 12 इंटू 12. 12 इंटू 12 किती असतो 144. एरिया काय झाला चेंज झाला आहे काय नाही. मग काय येईल द एरिया रिमेन्स द सेम. ऑप्शन नंबर 1 द एरिया रिमेन्स द सेम. क्वेश्चन नंबर 6. इन द गिवन फिगर या फिगरमध्ये द लेंथ ऑफ रेक्टेंग्युलर गार्डन इज म्हणजे ही लेंथ टोटल लेंथ बघा किती 30 मीटर्स अँड ब्रेथ इज 20 म्हणजे ही ब्रेथ किती आहे 20 मीटर्स ॲज शोन बाय द शेडेड पोर्शन मीटर्स. ॲज शोन बाय द शेडेड पोर्शन रोड्स ऑफ 2 मीटर्स विड्थ आर देअर. म्हणजे हा जो रोड आहे याची विड्थ किती आहे 2 मीटर.
याची विड्थ 2 मीटर, याची पण विड्थ किती आहे 2 मीटर. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड पोर्शन. हा जो रोड आहे शेडेड पोर्शनचा एरिया काढायचा आहे. आता बघा, हा जो रोड आहे हा याला आपण नंबर 1 म्हणूयात, आणि हा जो आहे हा याला नंबर 2 असं म्हणूयात. ठीक आहे. आता नंबर 1चा जो एरिया असेल तो कसा असेल, आता ही लेंथ आणि ही ब्रेड, आता ही किती आहे टोटल 20, म्हणजे 20 इंटू 2 इक्वल्स टू 40. आणि हा जो आहे नंबर 2 हा याचा एरिया काय असेल, इथं आता लेंथ किती असेल हिचे 30 इंटू 2 इक्वल्स टू 60, किती आलं टोटल आहे 100. पण हा जो पार्ट आहे हा हा एवढा पार्ट जो आहे हा सेंटरचा, हा काय झाला, पण हा एरिया घेतल्याने सुद्धा आला आणि हा एरिया घेताना सुद्धा आला, म्हणजे हा काय झाला डबल झाला. मग आपल्याला तो एकदा काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. पण हे किती आहे, हे 2 आहे आणि हे 2 आहे. हा जो मधला जो आहे याचा एरिया किती असेल, हा जो दोन्हीमध्ये कॉमन आला त्याचा एरिया किती असेल, कॉमन पार्ट जो आहे कॉमन त्याचा एरिया असेल 2 इंटू 2, तो काय असेल 4, तो काय असेल 4. म्हणजे मग आपल्याला काय करू, 100मधून 4 मायनस केलं म्हणजे काय येईल 96. हा जो पूर्ण शेडेड पोर्शन आहे याचा एरिया काय येईल 96 स्क्वेअर मीटर, 96 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारची उदाहरणं आपण शाळेच्या बुक्समध्ये पण सोडवलेली आहेत. क्वेश्चन नंबर 7. हाऊ मेनी टाइम्स विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर विथ साइड्स 20 सेंटीमीटर दॅट ऑफ द एरिया ऑफ स्क्वेअर विथ डायगोनल 20 सेंटीमीटर्स. आता अगोदर हे 2 फिगर काढूयात आणि नंतर मग कम्पेअर करूयात. हा एक स्क्वेअर आहे, याची साईड 20 आहे, या साईड काय आहे 20. आणि हा एक स्क्वेअर आहे, थोडंसं स्क्वेअर, आता हा स्क्वेअर आहे ओके, आणि याची डायगोनल आहे 20, डायगोनल आहे 20. आणि काय कम्पेअर करायचं आहे त्याचा एरिया कशाशी, एरिया ऑफ स्क्वेअर याच्याशी कम्पेअर करायचं, याचा एरिया याच्या किती टाइम्स आहे असं फाइंड आउट करायचं आहे. आता याचा एरिया तुम्हाला लगेच कळेल, एरिया ऑफ स्क्वेअर इंटू साईड, ते काय येईल 400, ते काय येईल 400. आता ह्याचा एरिया काढायचा आहे. आता याचा एरिया काढत असताना तुम्हाला माहिती आहे की हा जो आहे हा राईट अँगल ट्रायंगल, कोणता आयसोस्केलस राईट ट्रायंगल, आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. ही आणि ही साईड काय असते कॉन्ग्रुएंट असते, ही आणि ही साईड काय असते कॉन्ग्रुएंट असते. आणि याचा फॉर्म्युला काय माहिती तुम्हाला, ही साईड काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, ही साईड इक्वल्स टू हायपोटेनियस म्हणजे 20√2, हायपोटेनियस डिवायडेड बाय 2, म्हणजे ही साईड काय येईल आपली 20√2. मग याचा एरिया काय येईल, इथंच घेऊयात, याचा एरिया साईड ही आली 20√2, म्हणजेच काय येईल साईड इंटू साईड, म्हणजे 20√2 इंटू 20√2 इक्वल्स टू 20 इंटू 20, तसंच ठेवूयात, √2 इंटू √2 म्हणजे √4 म्हणजेच काय, मग स्क्वेअर रूट ऑफ 4 इक्वल्स टू 2, 2 1 जा 2 10 इक्वल्स टू 200. किती आला त्याचा एरिया, याचा एरिया आला 400, याचा एरिया आला 200. आणि याचं काय काढायचं आहे, तो किती टाइम्स आहे, हे 0 0, हे 0 0, हे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 1. देअरफॉर हा जो आहे हा फर्स्ट इथं दिसतं आपल्याला, याची पण गरज नाही, हे 2 टाइम्स आहेत. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8. The perimeter of a semicircular garden is 108 meter. What is the area of this garden? अगोदरच्या सारखंच आहे, काय दिलं याच्यामध्ये, द पेरिमीटर ऑफ सेमीसर्क्युलर गार्डन. मागच्या चॅप्टरमध्ये आपण अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. म्हणजे हा एक सेमीसर्क्युलर गार्डन हे असं आहे, हे झालं सेमीसर्क्युलर गार्डन. आणि याचा काय दिला आहे, पेरिमीटर दिलेली आहे, किती पेरिमीटर 108 मीटर. आता याची पेरिमीटर म्हणजेच काय, ही लेंथ सर्कम्फरन्स आणि ही लेंथ. आता बघ, पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल इक्वल्स टू पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल म्हणजे C2 C/2 असं घेऊयात, 2 पाय
आर ही पूर्णची होती आणि ही हाफची होती. म्हणजे ही जी एवढी लेंथ आहे ही सर्क्युलर पाथ जो आहे ही काय असेल 2πr/2 प्लस, आणि हे जे आहे हे काय आहे, ही डायमीटर आहे म्हणजे 2r, काय येईल ते 2r. ठीक आहे, इक्वल्स टू, आता हे आणि हे इथं कॅन्सल झालं, इक्वल्स टू πr प्लस 2r, πr प्लस 2r. मग ही किती व्हॅल्यू आहे 108. किती आहे ती 108. आता या ठिकाणी काय कॉमन येतं इथे आर, इथे काय उरेल मग पाय प्लस 2, पाय प्लस 2, आणि पाय प्लस 2 म्हणजेच काय बघा आर 22/7 प्लस 2 बघा, देअरफॉर आर इंटू, आता ही सम किती येते क्रॉस मल्टिप्लिकेशन 22 प्लस 14/7 इक्वल्स टू 108. आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी हे 108 या साईडला घेऊयात आता, इक्वल्स टू आर इंटू हे 7, हे 6 आणि हे काय आलं 3, 108. देअरफॉर आर इक्वल्स टू, आता हे 108, हे 7 इकडे न्यूमरेटरला असेल आणि हे डिनॉमिनेटरला असेल. मग इथं आता कॅन्सल करूयात, 36 म्हणजे 36, 33 ते काय आलं मग 21. रेडियस किती आली 21. आणि आपल्याला काय करायचं मग आता याचा एरिया काढायचा आहे. देअरफॉर आता एरिया काय, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल काय आला πr², आणि आपलं हे हाफ सर्कल म्हणजे 2ने आपण याला डिवाईड करणार, काय करणार 2ने डिवाईड करणार, इज इक्वल्स टू, फॉर व्हॅल्यूज ठेवूयात 22/7 इंटू आर किती आहे 21 इंटू 21, आणि हे खाली 2, 2 1 जा 2, इथं 11 आलं, 7 1 जा 7, 7 3 जा 7 3 जा 21. मग आता या ठिकाणी किती येईल 11 इंटू 3, 11 इंटू 3 33 इंटू 21, 33 इंटू 21 3 जा 63, कॅरी 6, 31 3 जा 63, 60 प्लस 3 प्लस 6 9, 693 मीटर स्क्वेअर, 693 मीटर. ऑप्शन नंबर 4. म्हणजे अगोदर एरिया रेडियस काढून त्याचा एरिया काढलेला आहे. क्वेश्चन नंबर 9. मॅक्झिमम हे फिगरमध्येच आपण इथं सॉल्व करू शकतो, फिगरवरूनच. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन इन द गिवन फिगर. आता शेडेड रिजनचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण जे मोठं सर्कल आहे त्याचा एरिया काढावा लागेल, आणि त्याच्यामधून हा जो आहे हे 2 याचा एरिया मायनस करावा लागेल. आता हा जो मोठा आहे, हा जो मोठा आहे याचा एरिया काढू आपण अगोदर, ए इक्वल्स टू πr² इक्वल्स टू, आता याची ही रेडियस किती मोठ्या सर्कलची, इथं 14 दिलेली आहे, म्हणजे काय येईल ते π14², म्हणजेच काय येईल तो 14चा स्क्वेअर काय 256 पाय, 256 पाय. हा झाला मोठा. आता सेकंड, हा जो छोटा आहे इथे, आता बघा हा आणि हा एकत्र केला तर 1 कम्प्लीट सर्कल फॉर्म होतो, 1 कम्प्लीट, आणि ही काय होईल त्याची डायमीटर होईल 14, ही काय होईल डायमीटर, म्हणजे हा जो छोटा सर्कल आहे त्याची रेडियस काय होईल 7. मग त्याचा एरिया काढूयात आपण स्मॉलरचा, ए इक्वल्स टू स्मॉलमध्ये घेऊ वाटल्यास πr², किंवा याला आर म्हटलं याला r1² इक्वल्स टू π7² 49 पाय, 49 पाय. म्हणजे हा जो मोठा आहे त्याचा आला 256 पाय, आणि स्मॉलर जो आहे तो आला 49 पाय. मग आता शेडेड पोर्शन, देअरफॉर एरिया ऑफ शेडेड region 256 पाय minus 49 पाय equals to 256 minus 14, सॉरी 14चा स्क्वेअर काय तो 196, 14 स्क्वेअर काय तो 196.
196 मायनस 49, 196 मायनस 49 हे किती येईल इक्वल्स टू 7 आणि तर 5 4 47 पाय 47 पाय. आता याचं काय काढायचं आपल्याला आता शेडेड डिव्हिजन आले 47 याची सबट्रॅक्शन इथं ठेवूया बघूयात 47 इंटू 22/7 हां सॉरी इथे ही सबट्रॅक्शन इथं आली एक मिनिट 196 मायनस 49 काय छोटे छोटे हे होतात 16 मायनस 9 7 ते 5 9 मायनस 5 4 1 147 सॉरी 147 हे 147 इथं आलं. मग 7 1 जा 7 7 2 जा 7 1 जा किती आलं ते 21 इंटू 22 21 इंटू 22 मग 21 2 2 44 46 462 सेंटीमीटर स्क्वेअर. ही सबट्रॅक्शन इथं आपली हे झाली होती ती 147 येते 147 पायची व्हॅल्यू टाकली ती आल्यानंतर 21 हे मल्टिप्लिकेशन केलं त्याला 462 द एरिया ऑफ द शेडेड रिजन. क्वेश्चन नंबर 10 ABCD इज अ स्क्वेअर विथ साईड 6 म्हणजे ABCD हा स्क्वेअर आहे साईड 6 आहे लगेच लिहूयात. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन अँड CE इज 10 CE इज 10 हा 10 आहे. फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रिजन ह्या शेडेड रिजनचा एरिया काढायचा आहे. आता हा ट्रँगल बघा कोणता ट्रँगल DCE ट्रँगल DCE हा काय होतो राईट अँगल ट्रँगल होतो. आता हे 6 आहे हे 10 आहे मग बाय हायपोट आणि पायथागोरस थेरमने का 6 8 10 मग हा काय असेल 8 असेल मग याचा एरिया काय येईल 1/2 इंटू sides making right angle 6 into 8 2 1 2 2 4 equals to 24 centimeter square 24 centimeter square. Option number 2. Number 11 the length of sides of rhombus is 4.1 centimeter and its one diagonal is 1.8 centimeter. Find the area of the rhombus. आता एरिया ऑफ द रंबससाठी आपल्याला काय माहीत पाहिजे दोन्ही डायगोनल्स माहीत पाहिजेत. एक फिगर काढूयात बघा इथे रफली एक डायगोनलची फिगर काढली. आता त्यातली साईड काय आहे 4.1 आता ही आहे आणि त्यातली वन डायगोनल म्हणजे ही डायगोनल सपोज आहे किती 1.8 किती आहे ही 1.8 टोटल जर 1.8 असेल तर हा जो आहे हे डायगोनल्स काय करतात त्या एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणजे हे इथं परपेंडिक्युलर पण असतात म्हणजे हे जर टोटल जर 1.8 असेल तर मग हा इथपर्यंत इथून कोण किती येईल ते मग 1.8 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 0.9 ही काय येईल मग 0.9चं येईल साईड काय येईल 0.9. आता एक डायगोनल आपल्याला D1 किती समजा 1.8 आहे. आता ही हाय मध्ये राईट अँगल ट्रँगलमध्ये आता हे काय 0.9 4.1 बघा आणि पायथागोरस ट्रिपलेट्स काय आहे पायथागोरस ट्रिपलेट कोणता आहे 9 40 अँड 41 कोणता ट्रिपलेट्स आहे 9 40 अँड 41 आणि इथं 10नी काय केलं डिवाइड केलं 0.9 म्हणजे 4.0 आणि 4.1 आलं आहे म्हणजे हे किती असेल मग 4.0 म्हणजेच 4 आणि हे किती येईल मग 4 मग डायगोनल 2 हा किती येईल 8 डायगोनल 2 हा 8 एरिया ऑफ रंबस इक्वल्स टू 1/2 इंटू डायगोनल 1 इंटू डायगोनल 2 हा 1 आणि हा 2
टू वन जा टू, टू फोर जा आणि 18 फोर जा 72 आणि हा एक डेसिमल पॉईंट 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3.